हर हर महादेव मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. बरेच दिवस झाले काही कामांमुळं मला काही ब्लॉग टाकता नाही येऊ राहिला. आपले छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ पण टाकता नाही येऊ राहिले. आज आपल्याला अश्विनी गेली खाली, फरशी बांधू राहिली. पावसाळा जवळ आलं त्याच्यामुळं आता आम्ही लाकडं फोडायला बाबांना बोलवलं, त्यांचं चाललं लाकडं फोडायचं काम. चला मी आता चाललो आहे खाली फरशी बांधून घ्यायची आपल्याला. फरशी पण एवढी खास नाही, हीटमुळं बरेच काही खराब होऊन गेली. इथं चाललंय बाबांचं लाकडं फोडायचं काम. तर आलं आपण अश्विनीचं चाललंय फरशी बांधायचं काम. फरशी तुम्हाला दाखवतो, हीटमुळं काही चांगले नाही आले उतरून. मोजून 10 गल्ल्यांमधून 4-5च गल्ल्या चांगल्या झाल्या फरशीच्या, बाकीची सगळी हीटमध्ये गेली. आपली फरशी पाहू शकता, या साईडला परत टोबली होती. फरशी काय एवढी खास नाही. इथून इकडं 4-5 गल्ल्या चांगल्यात. आपली गावावर बाकी एकदम भारी झाली. गावावर दाखवते आता तुम्हाला. ही आपली गावावरच लावून घ्यायला लागत होती. माहीत नव्हतं इटमध्ये फरशीचा असं होईल म्हणून. गावारीला शेंगा पण आल्यात खाली. गावावर आहे चांगले. आता पाव काय होते गावारीचा बाजार काय राहते. फरशीचा डायरेक्ट बाजार उठून गेलाय. काय ग बोला ना, तर आपली काय होणार नाही. चला आता फरशी बांधून घेत. फरशी बांधल्यानंतर दाणा पण नेंदून घ्यायचा आहे आपल्याला. दाणा नेंदायला सांगितल्यात माणसं येऊ राहिल्यात आता हळूहळू माणसं. तोपर्यंत आता थोडी इथं वरती माणसं आहे, ते काय दिसणार नाही. वेल का नाही वळून घेतले का? हा ना, हां. चला फरशी बांधून घेतोय आता. यांना सांगितलं आता झाडानं सुतळ्या टाकीत या एक प्रत्येक झाडाला एक म्हणजे मी त्यांना बांधून देईल आणि मग ते वरती टांगतील. अहो तसं नाही ना, कमराला सुतळ्या बांधा ना, एक वडा ना, गुतून जात्यात तशा. पक्क शेतकरी माग फिरवती गाठण तर ते देतील सुतळ्या टाकून. म्हणजे मी खाली गाठणे मारून घेतलं का ते असे वरती बांधते. काय आपल्या आता 20-25 झाड राहिलेत, ते झाले म्हणजे मग वरती दाणा निंदायला बाहेर घेतल्या. दाणा निंदायला जायचंय. परत मला गावावर पण निंदायची आहे. गावावरचे 1-2 गल्ले राहिलेत. अश्विनीने मला सुतळ्या टाकायला सांगितल्या होत्या. सुतळ्या टाकून झाल्या झाडांना. तिने फक्त झाडं बांधल्यात. आता परत म्हणते वरती बांधा. आता वरती झाडं बांधून घेते. आपली फरशी काय बांधून नाही झाली, पण आता भूक लागली. आता जेवण करायला चाललोय. आमचा छोटा पुढारी पण आलाय. तू गाव राहिले करवंदा काय जायचे तर तू खातोय का? कुठून गावावर खुरपा कुठं ठेवला आम्हाला काय माहिती. चला हिचं खुरपी घेऊन ये. चाल दहा त्याच्यावर नको ना घ्यायची ना मांडावर झाली आधी फरशी नाही. चल ना आणला खुरपा सापडून ती. बांधेल ना जेवण करून आलं. जेवण करून आलं थोडं बांधायचं राहिले तेवढे झाड. हा बांधेन. तुला काय नाही भूक लागली का? आम्हाला कामाची इकडे चाल मग दे ना आणि का आपण जेवण करून घेऊ. आता मला थोडी फरशी बांधायची. फरशी बांधून झालं का आता वरती दाण्यामध्ये दाणा नेंदून घेते मी. इथं दाणा करूप राहिले. एवढा दाणा लावलाय आपण इथं. चला आता जेवण करून येते. बाबाला लाकडं पुढं लागायचे ना. काय म्हणतो? त्या बाबाला लागला लाकडं पुढं.
काय म्हणतो तू घे आदत लावून. आमच्या दाद्याला शिकवावं लाकडं पाडायला. हा पाणी देतो ना. घरी आलोय आता जेवण करून घेतोय. जेवण झाले आता चाललोय फरशी बांधायला. बाकीचे माणसं आहेत दाना नेंदीत येत. दाद्याची चालली मदत. जे गवत आहे ते गवत बाहेर घेऊन जाते तो. त्याला टोकरी उचला ना. उचलय लवकर. आपले 7-8 झाडं राहिले होते ते बांधून झालेत. यांचं चाललं दाना निंदायचं काम तिकडं माग. आंब्याला आंबे पिकू राहिले. आता किती साखा भेटत पाहू. आंबे गोळा करायला आलं आता आम्ही. दाद्याने आणली बादली. पिकायला सुरुवात झाली आता. चांगले चांगले घे बरं का. टाक बादलीमध्ये. खराब न घेऊ. आंबे पाहू शकता. हे काय येतं मला तू इथून गेला. दे इकडं बादली. ठेव टाक ना बादलीत. आंबे गोळा करून घेतोय आता. दाद्या पार घुसू राहिला इकडं तिकडे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.